आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये सुरुवातीला आपण पाहूया आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या आणि यामध्ये पहिली लक्ष वेधून घेणारी मोठी बातमी ती म्हणजे आजच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीसंदर्भातली। राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक होणार आहे। सकाळी 10:30 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक होणार आहे। नाशिक रायगडच्या पालकमंत्रीपदावरून या बैठकीमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता आहे। रायगडच्या ध्वजारोहणाचा यंदाचा मान सुद्धा आदिती तटकरे यांना मिळाला आहे। मात्र ज्या अर्थी आदिती तटकरेंना ध्वजारोहणाचा मान देण्यात आलेला आहे त्या अर्थी पालकमंत्री पद सुद्धा तटकरेंनाच मिळणार का याची चर्चा आता जोरदार सुरू झालेली आहे। आणि दुसरीकडे नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम असताना देखील स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणाचा मान हा भाजपच्या गिरीश महाजनांना मिळाला आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादीचा दावा बाजूला सारून भाजपला हे झुकतं माप देण्यात आले। त्यामुळे अर्थातच याचे पडसाद आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पडतात का हे बघावं लागणार आहे। दुसरी लक्ष वेधून घेणारी महत्त्वाची बातमी ती म्हणजे संजय गायकवाड यांच्या संदर्भातली। शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले। विरोधी पक्षाला माझी कॉपी करणं जमणार नाही, मी ओरिजिनल आहे। इतकंच काय तर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या बापाला सुद्धा माझी कॉपी करणं जमणार नाही असं वक्तव्य त्यांनी केलंय। प्रतिक्रिया देताना संजय गायकवाडांनी वक्तव्य केलंय। आता पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे या संदर्भात आज काय घडते हे बघूया। आणि तिसरी लक्ष वेधून घेणारी महत्त्वाची बातमी ती म्हणजे श्रावणातल्या अंगारकी चतुर्थीच्या योगाची। तब्बल 20 वर्षांत श्रावण महिन्यामध्ये अंगारकी चतुर्थीचा हा योग जुळून आलाय आणि या निमित्तानं राज्यभरातली गणपती मंदिरं भाविकांनी गजबजून गेली आहेत। मुंबईतल्या प्रभादेवी इथल्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये रात्रीपासून भाविकांनी गर्दी केली आहे। लाखोंची संख्या भाविकांची आज येण्याची शक्यता आहे। त्यामुळे विशेष अशी व्यवस्था आहे। तर पुण्यामध्ये देखील दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे।